आज म्हणजे हा जो साहित्य संघाचा जो स्टेज आहे हा म्हणजे माझा मुलींचं माहेर असतं ना तसं माझं हे बालपणापासून म्हणजे लहानापासून मी इथे मोठा झालेला आहे। लाईफमध्ये मी पहिलंच हिंदी नाटक करते त्याच्यामुळे आय एम एक्साइटेड। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मी माझ्या नाटकाच्या प्रयोगाला साहित्य संघ गिरगाव येथे निघालो आहे। मी आता मराठी साहित्य संघ गिरगाव मुंबई येथे उभा आहे। हे तुम्ही बघू शकता, नाट्यगृहाच्या बाहेर नाट्य सम्राटाचं मनोगत अगदी छान लिहिलेलं आहे। आता आपण मेकअप रूम मध्ये जाऊ। इथे आयुष भाऊचा मेकअप चाललेला आहे। नाही, आज म्हणजे हा जो साहित्य संघाचा जो स्टेज आहे यांचं मुलींचं माहेर असतं ना तसं माझं हे बालपणापासून म्हणजे लहानापासून मी इथे मोठा झालेला आहे। त्यामुळे ह्या स्टेजवर खूप मला एवढा आनंद मिळतो ना नाटक करायला किंवा काय। आम्ही लहानापासून एकांकिका वगैरे सगळं केलेलं आहे आणि इथे आम्हाला यावर्षी हिंदी नाटकाचा हॅपी ग्रुपचं जिथे आम्ही जवळजवळ इथे 40 वर्ष आम्ही रेग्युलर करतो काय, तर ह्या नाटकाचा आम्हाला इथे हिंदीचा प्रयोग करायला आज मिळाला त्याचा मला खूप अभिमान वाटतो। आणि दुसरी गोष्ट, ही सगळी जी मुलं आहेत त्यातले जे फक्त 1-2 आर्टिस्ट सोडली तर बाकीचे सगळे नवीन कलाकार आहेत आणि त्यांनी जो पिकअप घेतला आहे काय म्हणजे अर्थात त्यांची मेहनत आहे आणि मेहनतीमुळे त्यांना हे पिकअप सहज शक्य आहे। कळलं की नाही, सहसा असं होत नाही की नवीन मुलं वगैरे एवढे करत नाही, पण आत्ता तुम्ही जेव्हा नाटक हे बघाल ना तर तुम्हाला लक्षात की ह्या मुलांनी खूप काही केलेलं आहे अगोदर, बरीच नाटकं केलेली आहेत आणि ते उभे राहिलेले आहेत। कळलं की नाही, आणि काही मुलं तर डहाणूवर मुलगी येते, पालघरवरून येतात, काही कल्याण वगैरे तिकडून लांबलाच जे येतात बोरिवलीला रेसलला। हे एवढा फक्त आपल्या नाटकाची आवड आणि एक काहीतरी करायचं आहे, चांगलं काहीतरी डिवोशन म्हटलं ना म्हणजे त्यांनी झोपून दिलेलं आहे त्यांनी नाटकासाठी। ते बघत नाही किती त्रास होतो, किती उशीर झाला आहे, पण त्यांच्या आईवडिलांना पण मी त्यांचे आभार मानतो की त्यांना सपोर्ट दिला आहे। आणि ह्या आपला महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेत मी आशा करतो ह्या मुलांसाठी वगैरे सगळ्यांसाठी की आम्हाला या स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळेल असं मला खात्री वाटते। बघूया शेवटी देवाच्या हाती काय असेल। थँक्यू। अक्षय, काय सांगशील, कसं वाटतंय? आता सध्या सांगण्यासारखं काहीच नाही, नंतर घेऊ। कसं वाटतंय? एक नंबर। इथे नैपथ्य लागेपर्यंत आपण थोडं पाठी जाऊया, चला। वरती खाली या, समोर बघा, थांबू दे, आवाज थांबू दे, ये। दोन महिने तालीम करून जेव्हा एखादा प्रयोग मनासारखा होतो तेव्हा त्या 2 महिन्याच्या तालमीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं।
जसा एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन नवीन कलाकृती निर्माण करतो, तसाच एखादा दिग्दर्शक कलाकारसारख्या मातीच्या गोळ्याला अभिनयाचा आकार देऊन अफाट अशी नाट्यकृती तयार करतो. दिग्दर्शकाबरोबर नैपथ्य, संगीत, वेशभूषा, रंगभूषा अशी कितीतरी आपापली कामे अगदी चोखपणे बजावत असतात.